एक महत्त्वाची बातमी पाहूयात। माजी खासदार विनायक राऊतांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। सून गिरिजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीवरून विनायक राऊतांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। या अर्जावर न्यायालयाकडून आता संरक्षणच नाहीये। पोलीस चौकशीसाठी कधीही विनायक राऊत यांना ताब्यात घेऊ शकतात अशी माहिती समोर येतेय। अटकपूर्व जामिनावर मुख्य सुनावणी 23 जुलैला होणार असून 23 तारखेपर्यंत विनायक राऊत यांना न्यायालयाचे संरक्षणच नाहीये। विनायक राऊत यांच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे। सून गिरिजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीवरून विनायक राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला। तर अटकपूर्व जामिनासाठी विनायक राऊत यांनी अर्ज देखील दाखल केला होता। मात्र या अर्जावर आता न्यायालयाकडूनच संरक्षण नसल्याचं समोर येते। तर त्यामुळे आता पोलीस चौकशीसाठी विनायक राऊत यांना कधीही ताब्यात घेऊ शकतात अशी देखील माहिती समोर येते। अटकपूर्व जामिनावर मुख्य सुनावणी 23 जुलैला होणार आहे। तर 23 तारखेपर्यंत विनायक राऊत यांना न्यायालयाचं संरक्षणच नसल्याचं समोर येते। आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। मनीष, आपण पाहतोय आता विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अर्ज केलाय, मात्र न्यायालयाकडून त्यांना संरक्षणच नसल्याचं समजतंय। पोलीस चौकशीसाठी कधीही त्यांना नेऊ शकतात, ताब्यात घेऊ शकतात असं देखील समोर येते। काय अधिकची अपडेट? तेजल, आपण जर बघितलं तर विनायक राऊतांची जी सून आहे गिरिजा राऊत यांच्या तक्रारीवरून विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि याच संदर्भात विनायक राऊतांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। मात्र या अर्जावर सुनावणी 23 जुलै रोजी होणार आहे। तोपर्यंत न्यायालयाने कोणताही अंतरिम जे संरक्षण आहे ते विनायक राऊतांना दिलेले नाही। त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाकरिता 23 तारखेच्या आत पोलीस जे आहेत ते विनायक राऊत यांना ताब्यात घेऊ शकतात, चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेऊ शकतात किंवा अटकही त्यांना या संदर्भात होऊ शकते। तेजल, निश्चितच धन्यवाद मनीष, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।